राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय। महासमाधी शेवटची दत्त जयंती दिवसभराभर जात होते। मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा आली। त्या दिवशी दत्त जयंतीचा उत्सव होता। श्री महाराजांना सकाळपासून फार जोराचा दमा लागलेला होता, तरी ते संध्याकाळी दत्त मंदिरात गेले। जन्म झाल्यानंतर बाळंभट तीर्थ देण्यासाठी पुढे आले, तेव्हा श्री महाराज त्यांना बोलले, बाळंभट, अशीच भगवंताची सेवा करीत जा, तुमच्या हयातीत तुम्हाला काही कमी पडायचे नाही। यावर बाळंभट म्हणाले, महाराज, आपण असल्यावर मला कमी कसे पडेल? त्यावर श्री महाराज बोलले, कुणास ठाऊक मी किती दिवस आहे? रामाने बोलावले की मी जाणार। या सुमारास श्री महाराजांचा देह फार थकत चालला होता। आजची शक्ती उद्याला नव्हती। जवळ राहणाऱ्या आणि सूक्ष्मपणे पाहणाऱ्या माणसांच्या लक्षात ही गोष्ट आली होती। डॉक्टर गोपाळराव जोशी त्यावेळी तेथेच होते। त्यांनी श्री महाराजांची छाती तपासून पाहिली होती। हृदयाची विलक्षण धडधड चाललेली त्यांना आढळली, परंतु श्री महाराज 4-8 दिवसात ध्येय ठेवतील ही कल्पना कोणालाही आली नाही। त्यांचा आहार आधीच थोडा असे, त्यात फार जोर करू लागल्याने खाणे आणखीच कमी होऊ लागले। दिवसातून 1-2 वेळा थोडीशी लापशी ते घेऊ लागले। पायावर पुष्कळ सूज असून उभे राहण्यास त्यांना त्रास होई। एक दिवस अंधार पडून गेल्यावर ते राम मंदिरात परत आले आणि जाऊन पलंगावर पडले, तेव्हा दारापाशी डॉक्टर कुर्तकोटी हात जोडून उभे होते। त्यांना आत येण्यास सांगून दार लावण्यास सांगितले आणि श्री महाराजांनी जवळजवळ तासभर आपल्या आयुष्याची रूपरेषा त्यांना सांगितली। ती सांगून संपल्यावर श्री महाराज म्हणाले, हे पहा, राम किती दयाळू आहे, त्याच्या नामाचा प्रसार व्हावा म्हणून त्याच्या नावाने मी हा बाजार मांडला। पहिल्याने वाटले की आपला माल खपेल की नाही कुणास ठाऊक, पण रामाने मोठी कृपा केली आणि पुष्कळ लोक नामाला लागले। तुम्ही विद्वान आहात, सदाचरणी आहात, तुमचे नामावर प्रेम आहे। माझा आता भरवसा नाही, म्हणून माझ्या मागे तुम्ही इथे राहून लोकांना नामस्मरण करायला लावावे। हे ऐकून डॉक्टर कुर्तकोटी काही बोलले नाही व त्यांचा एकांत संपला। दुसऱ्या दिवशी ते आपल्या गावी जाण्यास निघाले। ते नमस्कार करीत असता श्री महाराज इतकेच म्हणाले, नामाच्या आड सर्वच गोष्टी येतात, आपण स्वतः देखील त्याच्या आड येतो, तेवढे सांभाळावे आणि जगाच्या नादी फारसे न लागता आपले काम चालू ठेवावे। राम तुमचे कल्याण करेल। श्री महाराजांचे गायींवर फार प्रेम होते। एका रामनवमीला संध्याकाळचे वेळी श्री महाराज राम मंदिरात उभे होते। बापूसाहेब माने त्यांच्यापाशी काहीतरी बोलणे चालले होते। इतक्यात नदीवर पाणी पिऊन गायी मंदिरापुढे येण्यास आणि श्री महाराज मंदिराच्या दारात येण्यास एक गाठ पडली। गायींना पाहिल्याबरोबर त्यांचे प्रेम उचंबळून आले। त्यांनी गायींच्या पाठीवरून हात फिरवला आणि जवळ मंडळी उभी होती त्यांना मळ्यातून ऊस कापून आणण्यास सांगितले। कापून आणलेला ऊस स्वतः श्री महाराजांनी सगळ्या गायींना खावयास घातला। मार्गशीर्ष महिन्यात म्हसवडला नागोबाची यात्रा भरते। तिथे पुष्कळ गायी विकण्यास येतात। श्री महाराज बरेच पैसे घेऊन म्हसवडला जाण्यास निघाले। जाता जाता ते बोलले की ही आता अखेरची सेवा आहे। म्हसवडला जाताना गेल्यावर त्यांनी पुष्कळ गायी कसायांच्या हातून सोडवल्या व ते सहज हिंडत होते। इतक्यात त्याने एक बैल पाहिला। त्याची किंमत विचारित असता तेथील लोक म्हणाले, महाराज, हा बैल चांगला नाही, याची खोड वाईट आहे, हा ज्याच्या घरी जातो त्याची हानी करतो। हे ऐकून श्री महाराज हसले व म्हणाले, तुम्ही सांगता ते खरे असेल, पण मी आहे गोसावी, माझी हानी हा काय करणार? मी त्याला विकत घेतो, कारण हा गरीब लोकांची उगीच हानी करतो, हा माझ्या उपयोगी पडेल। त्याने तो बैल विकत घेतला व दिवाणसाहेब नावाचे एक शिष्य होते, त्यांच्या घरी दुपारी विश्रांती घेऊन गोंदवल्यास येण्यास निघाले। दिवाणसाहेबांनी नमस्कार केला तेव्हा ते म्हणाले, दिवाणसाहेब, तुमची आमची अखेरची भेट आहे, नामाला विसरू नका, जिथे नाम तेथे मी आहे, ध्यानात वागवा। गुरुवारी सकाळी शौचमुखमार्जन झाल्यावर श्रीरामरायाच्या दर्शनास श्री महाराज आले। दम्यामुळे सगळी रात्र उभे राहून काढल्याने त्यांच्या पायाची सूज जास्तच वाढली होती। चालण्यासही त्यांना श्रम होत होते। रामाला नमस्कार केल्यावर आपण सिंहासनावर बसून लोकांना त्यांनी बसण्यास सांगितले। त्यांनी बोलण्यास प्रारंभ केला आणि 10-15 मिनिटात स्त्री पुरुषांनी सर्व मंदिर भरून गेले। बसलेल्या मंडळींकडे त्यांनी एकदा नजर टाकली, ते जरासे हसले आणि जणू काय गमतीने गप्पा चालाव्यात अशा शब्दात बोलले, बघा रे बुवा, आमची जागा फार दिवस रिकामी पडली आहे, म्हणून आता रामाची चिठ्ठी आली आहे, मला जाणे जरूर आहे, तुम्ही आनंदाने निरोप द्या, भगवंताच्या नामाला विसरू नका, हेच माझे शेवटचे सांगणे आहे। चमत्कार असा की कितीतरी दिवसापासून ते आपल्या जाण्याविषयी सर्वांना स्पष्ट सांगत होते, परंतु कोणाला ते खरे वाटलेच नाही। लोक म्हणत, महाराज नेहमीच असे बोलतात। नैमिषारण्यात जाण्याची त्यांची भाषा आज पुष्कळ दिवस आम्ही ऐकत आहोत। बरेच श्री महाराज देखील स्वतःच्या जाण्याविषयी सांगताना इतके हसत खेळत बोलत की ऐकणाऱ्याला त्याच्या शब्दांचे खरे महत्त्व वाटतच नसे। बाकीच्या लोकांचे राहू द्या, पण डॉक्टर जोशी यांनी हृदय तपासले असता आणि त्याची अवस्था फारच वाईट आढळलेली असून सुद्धा श्री महाराज आता 4-8 दिवसात जाणार हे त्यांच्या लक्षात आले नाही।
पण याला कारणही तसेच होते. 2च दिवस आधी म्हणजे मंगळवारी बत्ताशा घोडा मस्ती करून हिसकाहिसकी करू लागला. म्हणून विश्वनाथ येऊन म्हणाला, महाराज तो बत्ताशा बघा मस्ती करून राहिला आहे, मी काय करू? श्री महाराज म्हणाले, त्याला सांग मी येतो आहे. काही वेळाने ते घोड्याकडे गेले. त्यांना पाहिल्याबरोबर बत्ताशा मोठ्याने खिंकाळला आणि फार खुश झाला. श्री महाराज त्याच्याजवळ गेले. त्यांनी त्याच्या अंगावरून हात फिरवून पाठीवर थाप मारली व ते परत निघाले. तेव्हा तो फार अस्वस्थ झाला. मग मात्र त्यांनी त्याला बाहेर काढला आणि चांगला 10 मैल रपेट करून आणला. तेव्हा कुठे तो शांत झाला. त्याला पाहून ते बोलले, मुक्या प्राण्याला देखील शेवटची सेवा घ्यावी अशी इच्छा झाली. राम कसा सगळीकडे भरलेला आहे. हृदयाची धडधड चालू असून व पायावर इतकी सूज आली असता देखील जर ते घोड्याला इतका पळवू शकतात तर त्यांच्या प्रकृतीबद्दलचा अंदाज कसा येणार? काही दिवसापूर्वी 4 मंडळी घेऊन ते सहज बोलत बसले असता एकाएकी त्यांच्या गळ्याला एक फोड आला. पाहता पाहता दुसरा आला, तिसरा आला, चौथा आला. 10 मिनिटांमध्ये सगळा गळा फोडांनी भरून गेला. काही कालाने ते फोड आपोआप बरे झाले. फोड एकाएकी आले कसे आणि ते गेले कसे हे कोणाला समजले नाही. अशा गोष्टींचे कारण विचारले असता विचारणारा समजूतदार असेल तर ते नीट सांगत नाही तर त्याची उगीच समजूत करीत. सांगण्याचा मुद्दा इतकाच की गुरुवारी सकाळी त्यांनी आपण लवकरच जाणार असे सर्व लोकांना अगदी स्पष्टपणे सांगितले. त्यानंतर 1.5 तास निरूपण केले. श्री महाराज म्हणाले, जे दृश्य असते ते आज ना उद्या नाश पावते. दृश्य हे दृश्यपणात असताना स्वतंत्र नसते, ते भगवंताच्या अधीन असते. म्हणून जगात जी जी गोष्ट घडते ती भगवंताच्या इच्छेनेच घडते हे आपण ओळखावे. आपला देह हा दृश्य आहे, अर्थात त्याला चालवणारा भगवंत देहात आहे. त्याच्या अनुसंधानात राहण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. हे अनुसंधान भगवंताच्या नामाने साध्य. म्हणून तुम्ही सर्वांनी नाम घेण्याचा निश्चय करावा. आपले चित्त नामामध्ये गुंतले म्हणजे देहाला प्रारब्धाचे स्वाधीन करता येते. ही युक्त ज्याला साधली त्याला सुखदुःखाची बाधा उरली नाही. व्यवहाराच्या मार्गाने जात असता भगवंताचे नाम कधी विसरू नये. आपल्या प्रयत्नाला जे फळ मिळेल ती भगवंताची इच्छा समजून जे पत्रात पडेल त्यात समाधान मानावे. आपण प्रपंची लोक आहोत म्हणून प्रपंचाला उचित असणारा प्रयत्न केला वाचून कधी राहू नये. पण प्रपंच हेच आपले सर्वस्व आहे असे न समजता त्यामध्ये भगवंताला विसरू नये. परमार्थाला सदाचरणाची फार जरूर आहे. उगीच भलत्याच सांगण्याला भुलू नये आणि अनिती अधर्माच्या मार्गाला जाऊ नये. संत सांगतात त्यांच्यावर विश्वास ठेवून मुखात नाम ठेवावे आणि सदाचरणाने वागून प्रपंच करावा. असे जो वागेल त्याचे कल्याण राम खात्रीने करेल असे मी सर्वांना वचन देतो. त्या दिवशी संध्याकाळी 6:30-7 वाजण्याच्या सुमारास श्री महाराज धाकट्या राम मंदिराकडे गेले. रामाचे दर्शन घेऊन झाल्यावर जवळच भाऊसाहेब केतकर यांचे बिराडे होते, ते तेथे गेले. श्री महाराज आपल्याकडे एकटे आलेले पाहून भाऊसाहेबांना व त्यांच्या कुटुंबाला फार आनंद झाला. बसता बसता श्री महाराज भाऊसाहेबांच्या मंडळींना म्हणाले, बाई मला फार भूक लागली आहे, काय असेल ते खायला द्या. श्री महाराजांनी स्वतःसाठी अमुक एक वस्तू कोणाजवळ मागितली असे त्यांच्या सहवासाला सतत राहणाऱ्या कोणाही माणसाला सांगता येणार नाही. डॉक्टर कुर्तकोटी जवळजवळ 9 वर्षे एखाद्या छायेप्रमाणे श्री महाराजांच्या बरोबर वावरले. ते पुढे एकदा म्हणाले, पुष्कळ लोक मला विचारतात की श्री महाराजांचे वैशिष्ट्य असे मी काय पाहिले. यावर मला एकच सांगता येईल की मला अमुक एक वस्तू हवी हे शब्द त्यांनी उच्चारलेले मी कधी ऐकले नाहीत. तहान लागली तर त्यांनी कधी पाणी मागितले नाही, भूक लागली तर कधी खायला मागितले नाही, थंडीने अंग गारठण्याची वेळ आली तरी कधी कपडा मागितला नाही, उकाड्यामुळे घामाच्या धारा लागल्या असून कधी पंखा मागितला नाही, आजारी पडले तर कधी औषध मागितली नाही, पैशाची अत्यंत जरूर असून देखील कधी कोणापाशी हात पसरला नाही. मला अमुक हवे हे वाक्य श्री महाराजांना येत नव्हते असे वाटते. आपल्या देहाला त्यांनी नावडत्या बायकोप्रमाणे वागवले. देहाला जरूर असणाऱ्या गोष्टी त्याला मिळाल्या तर मिळाल्या वा न मिळाल्या तर न मिळाल्या अशा वृत्तीने श्री महाराज जन्मभर वागले. पूर्ण वासना नाश झाल्याशिवाय कोणी असे वागू शकणार नाही. कधी कोणाजवळ काही न मागणारे श्री महाराज क्वचित प्रसंगी सकाळच्या वेळी भाऊसाहेबांच्या कुटुंबाकडे जाऊन म्हणायचे, बाई मला भूक लागली आहे, काहीतरी खायला द्या. कालच्या रात्रीची शिळी भाकरी आमटी असली तरी चालेल, मला शिळी भाकरी आवडते. अशा रीतीने त्यांनी शिळी भाकरी खाल्लेली सर्वांना ठाऊक आहे. असो, त्या दिवशी श्री महाराज भाऊसाहेबांच्या बिराडे आले. त्यावेळी लहान मुलांच्यासाठी भात टाकलेला होता. चौबाईंनी भात झाल्याबरोबर तव्यावर थोडे पिठले टाकले आणि भाऊसाहेब व श्री महाराज असे दोघेच जण जेवायला बसले. श्री महाराजांच्या बरोबर नेहमी 10-12 मंडळी असायचीच, पण त्या दिवशी मात्र त्यांच्याबरोबर कोणी नव्हते. जेवण चालू असता भाऊसाहेब सहज म्हणाले, आपण थोडी विश्रांती घ्या म्हणजे जरा बरे वाटेल. त्यावर श्री महाराज बोलले, भाऊसाहेब या लोकांच्यासाठी खटपट करायला कोणी तयार होत नाही. हे सगळे हिंग जिऱ्याचे गिराईक आहेत. केशर कस्तुरी मागणारा कोणी भेटत नाही. प्रत्येकाला प्रपंचासाठी देव पाहिजे, देवासाठी देव पाहिजे असे म्हणणारा हा खरा कस्तुरीचा चाहता. असा मनुष्य भेटणे कठीण जाते. म्हणून सामान्य माणसांनाच आपण तयार करीत राहिले पाहिजे. भाऊसाहेब मला या कार्यामध्ये रामाने पुष्कळ यश दिले आहे. देह हा कष्टासाठीच असल्यामुळे त्याचे सुख वा दुःख सारखेच म्हणावे. जेवण झाल्यावर 5-10 मिनिटे विश्रांती घेऊन श्री महाराज परत मोठ्या राम मंदिराकडे आले.
शुक्रवार. शाळेचे इन्स्पेक्टर काळे हे गुरुवारीच मुक्कामासाठी गोंदवल्यास आले. त्यांना परत जाण्याची घाई असल्याने शुक्रवारी श्री महाराजांना जेवायस बोलावेस ते मंदिरात गेले. श्री महाराजांनी आपली प्रकृती बरी नसल्याचे सांगून अनेक प्रकारे त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, परंतु काळे ऐकेनात. तेव्हा त्यांच्याकडे येण्याचे त्यांनी कबूल केले. दुपारी 12 वाजता श्री महाराज त्यांच्याकडे गेले. बरोबर फक्त भाऊसाहेब केतकर होते. दोघेजण पानावर बसले असता काही कामासाठी काळे आत गेले. जवळ इतर कोणी नाही असे पाहून श्री महाराज भाऊसाहेबांना म्हणाले, भाऊसाहेब, मला आता जाणे जरूर आहे, मी सोमवारी जाणार. हे शब्द ऐकून श्री भाऊसाहेबांना धक्काच बसला. ते बोलले, आपल्या मांडीवर मरण येणे म्हणजे उत्सव आहे. आपल्याजवळ माझा अंतकाळ व्हावा ही इच्छा धरून मी इथे आलो आहे. त्यावर श्री महाराज म्हणाले, भाऊसाहेब, तसा योग दिसत नाही. भाऊसाहेबांनी पुन्हा विचारले, आपण जाणारच असे म्हणता तेव्हा त्याला काही इलाज नाही, मग मी नंतर कुठे जाऊ? श्री महाराजांनी सांगितले, तुम्ही 12 वर्षे इथेच राहावे. इतक्यात काळे बाहेर आले आणि बोलण्याचा विषय संपला. जेवण आटपून श्री महाराज मंदिरात परत आले. संध्याकाळी त्यांना दमा लागला. त्याचवेळी कराडचा कोणी मनुष्य दर्शनास आला होता. त्याने समर्थांचा प्रसाद म्हणून एक नवी कफनी आणली होती. ती अंगात घालण्याचा त्याने आग्रह केला, म्हणून श्री महाराजांनी ती कफनी घातली आणि रामासमोर आले. श्री महाराज व तसेच भजनाला उभे राहिले. पायावर फार सूज आल्यामुळे त्यांना फारच वेळ उभे राहत नव्हते, म्हणून ते कोणाच्या तरी खांद्यावर हात ठेवून उभे राहत आणि निरूपण सांगत. त्या दिवशी रात्री 1 वाजता भजन व निरूपण झाले. शनिवार. श्री महाराजांचे चुलते संन्यासी होते. त्यांचे वृंदावन धाकट्या मंदिरापाशी आहे. शनिवारी त्यांची पुण्यतिथी होती, म्हणून श्री महाराज वृंदावनाकडे आले होते. त्या दिवशी जेवण दुपारी जरा उशिरा झाले. जेवण झाल्यावर श्री महाराज बाहेर आचवत होते. समोर त्यांचे सासरे उभे होते. त्यांच्याकडे पाहून ते म्हणाले, बापू, आकाशातून कुऱ्हाड सुटली आहे, मग कसे काय? हे ऐकून त्यांचे सासरे घाबरले, पण बोलून गेले, महाराज, माझी मुलगी लहान आहे. त्याचा भावार्थ असा की माझी मुलगी इतक्या लवकर जाऊ नये. यावर श्री महाराज चटकन बोलले, बरे तर, राम तुमच्या मनाप्रमाणे करील. रात्री श्री महाराज पुन्हा भजनास उभे राहिले. मंदिरात खूप गर्दी झाली. सुरुवातीला ते मागे पुढे फिरत होते, पण नंतर कोणाच्या तरी खांद्यावर हात ठेवून उभे राहिले. पायांना रग लागली म्हणजे एक पाय उचलून धरावा व एकाच पायावर उभे राहावे. त्या पायाला कळ लागली म्हणजे तो उचलून दुसऱ्या पायावर उभे राहावे. याप्रमाणे त्यांनी रात्री 1:30 वाजेपर्यंत भजन केले. निरूपणामध्ये देहाचे अशाश्वतपण, भगवंताची निष्ठा, नामाचे महत्त्व, सगुणाचे प्रेम, संतांच्या संगतीचे श्रेष्ठपण याबद्दल पुन्हा पुन्हा त्यांनी सांगितले. रविवार, तारीख 21 डिसेंबर. रविवारचा दिवस उजाडला. श्री महाराजांच्या सकट सर्व लोकांचे नित्याचे व्यवहार सुरू झाले. 10 वाजता श्री महाराजांनी आवताईला बोलावले आणि सांगितले, आवताई, सगळ्यांना सांगा आता भात गावाला गेला. जी भाजी भाकरी मिळेल ती खाऊन आनंदात नाम घ्यावे आणि काळ कंठावा. हे सांगून ते खोलीमध्ये जाऊन जरा पडले. इतक्यात बाहेर अंथाजी पंत आणि काका फडके यांच्यात काही कुरबूर झाली. तेव्हा दोघांना खोलीमध्ये बोलावून भांडणाचे कारण विचारले. काका म्हणाले, महाराज, हे पहा, आपण नसला म्हणजे हे असे होते. त्यावर श्री महाराज गमतीने हसून म्हणाले, काका, पण उद्या सकाळी मी इथे कुठे आहे? आपण रामाच्या घरी आहोत. जे असेल ते गोड करून घ्यावे, जे असेल ते रामाचा प्रसाद समजून घ्यावे, भांडण तंडण करू नये. संध्याकाळी 5 वाजता श्री महाराज गोठ्यावर आले. बापूसाहेब खरे यांची सून न्यूमोनियाने आजारी होती. तिला तेथेच ठेवली होती. डॉक्टर जोशी तिची शुश्रूषा करीत होते. श्री महाराज तिला पाहण्यास गेले व बरे वाटेल, काळजी करू नकोस असा तिला धीर देऊन आपण गायींच्याकडे आले. अभ्यंकर नावाचे गृहस्थ गायींची व्यवस्था बघत असत. गोठ्यामध्ये गायी व त्यांची वासरे मिळून 500 जनावरे होती. त्या सर्वांना नीट पाहून श्री महाराज अभ्यंकरांच्या झोपडीसमोर आले. तेथे गवत पडले होते, ते साफ करण्यास त्यांनी सांगितले. तेव्हा भवानराव चटकन पुढे झाला. त्याने ती जागा स्वच्छ केली, सारवून काढली, त्यावर रांगोळी घातली, खुर्ची ठेवली आणि श्री महाराज त्याच्यावर बसले. गवताच्या 2 गंजी घेतल्या होत्या. ते गवत तेथेच पडून होते. भवानरावला हाक मारून ते म्हणले, भवानराव, आज तू इथेच राहा. ते इतके गवत इथे पडले आहे. नंतर श्री महाराज बोलले. ते म्हणाले, ही जागा फार छान आहे, इथे कायमचे येऊन राहावे असे मला वाटते. हे बोलून आपल्या खडावा श्री महाराजांनी अभ्यंकरांपाशी दिल्या आणि त्यांना म्हणाले, मी आता इथे राहायला येईन, तोपर्यंत या सांभाळून ठेवा. श्री महाराजांना गायींचे फार प्रेम होते, हे सर्वांना ठाऊक होते. कधी कधी गायींचा गोठा ते स्वतः साफ करीत, कधी कधी तेथे स्वयंपाक करून जेवण करीत. म्हणून सर्वांचा असा समज झाला की ते लवकरच मंदिरातून गोठ्यास राहत येणार आहेत. अंधार पडण्याच्या सुमारास गार वारा सुटला, म्हणून श्री महाराज परत मंदिरात आले. आप्पा जरंडीकर नावाच्या माणसाने उपवास सुरू करून 3 दिवस झाले. त्याला बोलवून श्री महाराजांनी विचारले, आप्पा, अरे उपासाचे वेळ काय सुरू केले आहेस? तू उपास का करतो आहेस? आप्पा म्हणाला, महाराज, आपल्या प्रकृतीला आराम पडावा म्हणून मी उपास करत आहे. यावर श्री महाराज बोलले, इतकेच ना, उद्या मला बरे वाटेल. पण हे शब्द ते असे काही बोलले की आप्पाला त्यांचे म्हणणे खरेच वाटले. श्री महाराजांनी त्याला आग्रह करून जेवायस घातला. रात्री ते भजनाला उभे राहिले. 9 वाजता सर्व मंदिर गच्च भरून गेले. श्री महाराज आरंभी
थोडे तरी मागे पुढे हलत होते, पण 10 वाजल्यानंतर एके ठिकाणी उभे राहूनच त्यांचे सांगणे चालले होते. त्यांच्या आयुष्यातला तो शेवटचा दिवस होता. त्यांचे ते शेवटचे भजन व निरूपण होते. म्हणून त्यांना उभे राहण्याचे विलक्षण कष्ट होत असताना देखील ते भजनात फारच रंगून गेले होते. सर्व निर्वाणीचे अभंग त्यांनी सांगितले. एक अभंग असा सांगितला, शरण शरण रघुनाथा भक्त पालन करी आता, श्रीरामा निरोप द्यावा देई अखंडित सेवा, ब्रीद राखी रघुराज हेची सांगतसे गुज, दीनदासाची विनवणी आज्ञा द्यावी चक्रपाणी. आपण जाणार हे श्री महाराजांनी लोकांना जवळजवळ स्पष्टच सांगितले. भगवंताच्या नामाला विसरू नका हे सांगताना ते म्हणाले, आजवरी तुम्हा सांगितली मात, नामाविणहित समजू नका, मानू नका नाम साधन हे लहान, तुम्हा माझी आण जीवे भावे, मानू नका सार संसार सार, दृश्य जोजार मानू नका, सोडू नका नाम धरू नका काम, नाही नाही नेम आयुष्याचा, दीनदास म्हणे सांगतो ते ऐका, अभ्यास वैखरी सोडू नका. श्री महाराजांनी जन्मभर भगवंताच्या नामाचा ठास धरला. शेवटच्या दिवशीही भगवंताचे नामच त्यांनी लोकांना सांगितले. नामाचे महत्त्व फारच मोठे आहे ही गोष्ट त्यांनी आपल्या जीवाची शपथ घेऊन मोठ्या कळकळीने सांगितली. श्री महाराजांच्या भाषेमध्ये त्या दिवशी इतका रस ओसंडत होता की ऐकणाऱ्या सर्व स्त्री पुरुषांच्या डोळ्यांना अश्रुधारा लागल्या होत्या. भजन होता होता रात्री 1 वाजला. श्री महाराजांनी अभंग म्हणला, सरली आयुष्याची गणना आता येणे नाही पुन्हा, तुझ्या पायी मन राही हेची सुख आम्हा देई, तुझ्या पायी पडली मिठी आता जातो उठा उठी, दीनदास म्हणे रघुनाथा आज्ञा द्यावी मजा आता. हा अभंग म्हणून श्री महाराजांनी समोर उभ्या असलेल्या श्रीरामरायाकडे इतक्या प्रेमळपणाने पाहिले की सगुण प्रेमाचा त्यांनी कळसच केला. लगेच लोकांच्याकडे पाहून ते म्हणाले, बाळ गोपाळ लहान थोर, भाऊबंद वतनदार, नाही झालो द्रव्यवान, जन्म घेऊनी झाला शिण, काय दाखवू वदन, रामार्पण केला प्राण, आता नाही नाही धोका, राम नेईल परलोका, आज्ञा सकळ लोक, पाया पडतो मी रंक, आता पुन्हा नये गावा, दीनदासा कृपा ठेवा. श्री महाराजांच्या तोंडून हा अभंग ऐकल्यावर लोकांचा जीव नुसता पिळवटून निघाला. त्यांना मोठ्याने रडता येईना आणि दुःख आतमध्ये व्हावेना, पण तेथून उठून बाहेरही जावेना. अखेर 1:30 वाजला. श्री महाराजांनी सर्वांना नमस्कार केला. सर्वांच्याकडे प्रेमाने भरलेल्या नजरेने बघितले आणि अगदी सावकाश पण गोड आवाजात अखेरचा अभंग म्हणला. भजनाचा शेवट आला, एक वेळ राम बोला, आजी पुण्य पर्व काळ, पुन्हा नाही ऐसी वेळ, राम नाम वाचे बोला, आत्मसुखा माझी डोला, दीनदास सांगे निका, राम नाम स्वामी शिक्का. झाले श्री महाराजांचे शेवटचे भजन संपले. ज्या भगवंताच्या नामाची थोरवी गाता गाता त्यांच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण गेला, त्या नामाच्या प्रेमाची त्या दिवशी त्यांनी पराकाष्ठा केली. नामाचे महत्त्व सांगण्यासाठी ते जन्माला आले. नामाच्या महत्त्वाचे जन्मभर त्यांनी गायन केले आणि आपल्या आयुष्याचे शेवटचे क्षण नामाचे महत्त्व सांगण्यातच त्यांनी घालवले. श्री महाराजांनी जन्मभर डोळ्यांनी नाम पाहिले, कानांनी नाम ऐकले, वाणीने नाम घेतले, मनाने नाम कल्पिले, बुद्धीने नाम चिंतिले, काया वाचा मनाने जगात एका नामाशिवाय त्यांनी दुसरे काही सत्य मानलेच नाही. रविवारची मध्यरात्र उलटून रात्रीचा 1:30 वाजून गेला होता. रामाची आरती झाल्यावर श्री महाराज सिंहासनावर बसले. ते जरा थकलेले दिसत होते, परंतु नेहमीप्रमाणे परगावून आलेली काही मंडळी दर्शन घेण्यास पुढे झाली. त्यांच्याबरोबर ते अत्यंत प्रसन्नपणे संभाषण करीत होते. दर्शन घेणाऱ्या लोकात एक बाई होती. नमस्कारासाठी ती पुढे आली. त्यावेळी तिच्या डोळ्यात पाणी आले. श्री महाराज बोलले, माय असे का? तिने उत्तर दिले, महाराज आपण आता जाणार आणि 1-2 दिवसातच हे मी नक्की समजले. तिला पुढे बोलू न देता ते बोलले, माय देव ठेवील तसे राहावे, पण बोलावणे येताच आनंदाने जावे. नंतर सर्वांना निजावयास जाण्यास सांगून आपण स्वतः खोलीमध्ये आले. बरोबर हरिहरपंत, वामनराव ज्ञानेश्वरी, अम्मा वगैरे 3-4 मंडळी
मंडळी होती. किती वाजले म्हणून चौकशी करता 2 वाजले असे वामनरावांनी सांगितले. श्री महाराज 10 मिनिटे तक्क्याला टेकून बसले होते. नंतर ते म्हणाले, मी जरा आडवा होतो असे म्हणून ते अंथरुणावर लवणले. ते उताणेच निजले होते. त्यांचा चेहरा फारच शांत व प्रसन्न दिसत होता. 4 वाजण्याच्या सुमारास ते एकदम डाव्या कुशीवर वळले आणि श्रीराम श्रीराम असा प्रेमळ शब्द त्यांच्या तोंडातून बाहेर पडला. 5 मिनिटांनी त्यांनी डोळे उघडले व ते उठून बसले. श्री महाराजांना बरे नाही म्हणून 4-5 मंडळी खोलीमध्ये जागत बसली होती. त्यांच्याकडे एकदा बघून त्यांनी पुन्हा डोळे झाकले. सिद्धासनावर बसून डोळे झाकलेले श्री महाराज खरोखरच त्या दिवशी एखाद्या योग्यासारखे दिसत होते. 4:15 वाजता त्यांची समाधी उतरली व त्यांनी डोळे उघडले. वामनरावांना ते म्हणाले, वामनराव, आपण शौच मुखमार्जन उरकून घेऊ. म्हणून दोघेही बाहेर गेले. श्री महाराजांनी अंगात कफनी घातली होती, डोक्याला उपरणे बांधले होते आणि पायात वाहणा घातल्या होत्या. 15 मिनिटांनी ते परत आले. हातपाय धुवून रामासमोर जाऊन त्यांनी साष्टांग नमस्कार केला व माझ्या माणसांना सांभाळ असे त्याला म्हणाले. शेजारीच अम्मा उभी होती. खोलीमध्ये परत जाता जाता तिला ते म्हणाले, अम्मा, रामरायाची ही अखेरची सेवा बरं का. खोलीत आल्यावर पुन्हा ते पलंगावर आसन घालून बसले. इतक्यात वामनरावांनी पायावर डोके ठेवले. आपला उजवा हात त्यांच्या डोक्यावर ठेवून अत्यंत प्रेमाने त्यांच्याकडे पाहत श्री महाराज म्हणाले, जेथे नाम तेथे माझे प्राण ही सांभाळावी खूण. वामनरावांचे पाहून बाकीच्या 3-4 त्यांच्या पायावर डोके ठेवले. त्यांनी प्रत्येकाच्या डोक्यावर हात ठेवला. प्रत्येकाकडे प्रेमाने पाहिले, परंतु जास्त शब्द मात्र बोलले नाहीत. श्री महाराजांनी डोळे झाकून घेतले होते. त्यावेळी अमृत नावाची उत्तम घटिका सुरू झाली. त्यांचा श्वास जरा जोराने बाहेर पडू लागला. म्हणून चेरे मास्तरांनी भाऊसाहेब केतकर यांना बोलावणे धाडले. भाऊसाहेबांनी कोठ्यावर राहत असलेल्या डॉक्टर जोशी यांना बोलावणे पाठवले आणि ते स्वतः निघाले. पण ते दोघे येण्याच्या अगोदरच श्री महाराजांनी आपली प्राणज्योत विझवून टाकली. अशा रीतीने 6:10 मिनिटे कमी असताना जगाला प्रकाश देणारा भौतिक सूर्य पूर्वेकडे वर येऊ पाहत असताना गोंदावल्याचा हा अध्यात्म सूर्य मावळला आणि तो कायमचाच मावळला. वशिष्ठ वामदेवादी भारतीय ऋषींची परंपरा चालवणारा हा महापुरुष अनंतामध्ये विलीन झाला. एका अतिदिव्य जीवन चरित्रातील शेवटचा अंक समाप्त झाला. श्री महाराज जिथून आले तेथे पुन्हा गेले. जानकी जीवन स्मरण जय राम. श्री राम जय राम जय 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 जय राम. श्री जीवन स्मरण जय जय राम. श्री राम शिव दोघे जन भरत आणि शत्रुघ्न. भरत आणि शत्रुघ्न बंधू लक्ष्मण. बंधू लक्ष्मण काळ आला घरा दिवाळी दसरा.
दिवाळी दसरा भेटी माहे राम द्यावी हे वानर दळ मिळूनी शोभे सिंहासनी राम शोभे सिंहासनी सभा घनवटली विमानी घनवटली विमानी अवनी अंबर कोंदले माता जानकी बिघडली होती प्रारब्धे चुकली होती प्रारब्धे चुकली तिची देह बुद्धी जाळिली देह बुद्धी जाळिली आपंगिली श्रीरामे सद्भाव भरताची ये भेटी आत्मा रघुराज गजेठी आत्मा रघुराज गजेठी उतावीळ होनी कंठी उतावीळ होनी कंठी धावनी मिठी घातली जे संसारे गांधिले देते राम पाहू गेले देते राम पाहू गेले देते आपण ऐसे केले आपण ऐसे केले रामदास दातारे उठा प्रातः काळ झाला आत्मा राम पाहू चला आत्मा राम पाहू चला समयो जरी टळला समयो जरी टळला तरी अंतरला श्रीराम होई रामदासा जागा होई रामदासा म्हणे अंजनी लालसा अंजनी लालसा स्मरुनी भाविक तिष्ठती अरुणोदय झाला कपिजन राम दर्शना आला कपिजन राम दर्शना अवघे पाचारिती तुझला पाचारिती तुझला सखया जागा होई बा लोका क्षीराब्दी शयन राम सिंहासनी बैसून सिंहासनी बैसून वाट तुझी पाहती ऐकून उठला बलसागर मुखाने उच्चारी रघुवीर उच्चारी रघुवीर मुनी राम भक्त परिवार राम भक्त परिवार टाळी पिते आनंदे शोभे सुवर्ण कटिका सोटी विराजे सुमन हार कंठी सुमन हार कंठी पाहे द्रयाद्र दृष्टी पाहे द्रयाद्र दृष्टी पुच्छ किरीटी सांडिले श्रवणी मन कुंडले जयांते तेज जगी पाकले तेज जगी पाकले सुरासुर हि वाकले नाम देखिले सर्वांगी राम त्रैलोक्य सुंदर ऋणी केला श्री रघुवीर केला श्री रघुवीर इति मुनिवर बोलती काकडा पंच प्राण ज्योती बालक दासा धरुनी हाती दासा धरुनी हाती चरणांप्रती भेटविले उठी उठी बापाडसा जागा होई रामदासा होई रामदासा अंजनी लालसा अंजनी लालसा स्मरुनी भाविक तिष्ठती
कल्पद्रुमा भक्त कल्पद्रुमा भक्त वांछिति तव चरणा दर्शन देगा गुरुराया माण गंगा तीरी अवतरले श्री हरि पापी जनांदे उत्थरती ऐसे पावन गुरुराया तव चरणांचा बिंदू भव सिंधू दर्शन होता मंदू पुण्य पावन करिसी तू ब्रह्मानंद आनंद सागर चरणी झाले स्थिर तुमचे चरणी झाले स्थिर चरणींचा किंकर दर्शन सुख प्रार्थितसे उठी बा महाराजा भक्त कल्पद्रुमा भक्त वांछिति तव चरणा दर्शन देगा गुरुराया उठी सद्गुरुमाय अरुणोदय झाला विसर्जुनी उघडिलो जनाला उठी सद्गुरुमाय उठी सद्गुरुमाय सारी नर मेळा पहा वारी उभा ठेला जीव भाव विसरुनिया एक जीव झाला सकल धर्म जजुनी प्रभो शरण एक तुझला दर्शनाला उठी सद्गुरुमाय उठी सद्गुरुमाय तुमावीन शून्य दिसे नगर गोंदावले जैसे जळावीन महिन मुख चंद्र प्रभा भक्त भाविकाला उठी सद्गुरुमाय उठी सद्गुरुमाय सिंधुमाय बाप सद्गुरु दयाळा वत्स हंबरती द्वार चरण कमळा सगुण रूप नयनी वसो विनवी वेळो वेळा देई तव पदी ठाव आम्हा बालकाला उठी सद्गुरुमाय उठी सद्गुरुमाय ऐकोनिया दीन स्वर जागृत झाले कृपा दृष्टी सकल जना
कथाची अगम्य रूप राम नाम अमृत पान राम नाम रस पाजिनेला उठी उठी सद्गुरु माय उठी उठी सद्गुरु माय अरुणोदय झाला विसर्जून योग ध्यान घडिलो जनाला उठी उठी सद्गुरु माय उठी उठी सद्गुरु माय घ्यावी सेवा दीनांची दीनानाथा रत्न चौकी रामाची बैसविले उष्ण उदके चरण प्रक्षाळिले शुद्ध निरे गंडूष करविले शुभ्र वस्त्रे चरण स्वच्छ केले शुभ्र वस्त्रे चरण स्वच्छ घ्यावी सेवा दीनांची दीनानाथा घ्यावी सेवा दीनांची दीनानाथा कस्तुरीने दर्शन शुद्धी केली तुझी झाली कैसी हस्तकी शोभली राम रूप नाळीला शोभाली राम रूप नाळीला शोभाली घ्यावी सेवा दीनांची दीनानाथा घ्यावी सेवा दीनांची दीनानाथा पंचामृत घेतले निज करी मंत्रयुक्त घातले रामावरी उदकाने धुतले झडकरी गंध तैले चर्चिला रावणारी गंध तैले चर्चिला रावणारी घ्यावी सेवा दीनांची दीनानाथा घ्यावी सेवा दीनांची दीनानाथा तोदके घातले शुद्ध स्नान आचमन पादुका सिंहासन वस्त्रद्वय उत्तम समर्पून गंधाक्षता वाहिल्या संपूर्ण गंधाक्षता वाहिल्या संपूर्ण घ्यावी सेवा दीनांची दीनानाथा घ्यावी सेवा दीनांची दीनानाथा पुष्प धूप दीपक आणि अन्न पंचामृत शर्करा सुओदन भक्ष भोज कृतयुक्त पक्वान शाखा स्वल्प घटीचा घ्यावी सेवा दीनांची दीनानाथा घ्यावी सेवा दीनांची दीनानाथा नाना बळे तांबूल दक्षिणा नाना बळे तांबूल दक्षिणा घृत दीपे अरार्तिके जाणा घृत दीपे समर्पितो तुमासी राम राणा समर्पितो तुमासी राम राणा दासबंदी सद्भावे चरणा दासबंदी सद्भावे चरणा
सेवा दिनाची दीनानाथा, घ्यावी सेवा दिनाची दीनानाथा. उपचारा सहित सीता कांता, उपचारा सहित सीता कांता, घ्यावी सेवा दिनाची दीनानाथा, घ्यावी सेवा दिनाची दीनानाथा. तं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. श्रीराम समर्थ. लोण्याचा गोळा केली से मिश्रित खाय कौसल्येचा सुत. धेनुचे नवनीत बघ अखंड शेष देत बघ, अखंड शेष देत. मिश्री केली ते मिश्रित, केली ते मिश्रित खाय कौसल्येचा सुत. सज्जनांचे मेळी अनंते फिरली टाळी, अनंते फिरली टाळी. मिश्री केली ते मिश्रित, केली ते मिश्रित खाय कौसल्येचा सुत. तू खाय बा साखर लोणी माया बाळा, तू खाय बा साखर लोणी. गोवरा विद्येदान रंगीत गोट्या भोवरी चेंडू खेळसी खेळा. तू खाय बा साखर लोणी माया बाळा, तू खाय बा साखर लोणी. गोपाळ गणी वाट पाहती यमुना स्थळी मिळूनी मेळा. तू खाय बा साखर लोणी माया बाळा, तू खाय बा साखर लोणी. खातो लोणी कौतुक पाहे नंदराणी करुणी डोळा. तू खाय बा साखर लोणी माया बाळा, तू खाय बा साखर लोणी. भानुदास विनंती करी प्रसाद द्यावा मदती हरी. भुवन बाळा, तू खाय बा साखर लोणी माया बाळा, तू खाय बा साखर लोणी. लक्ष्मण जानकी बोलो हनुमान की. राम लक्ष्मण जानकी जय बोलो. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. जय बोलो हनुमान की. जय बोलो हनुमान की. रघुपति राजा रघुपति आवे
प्रकाश सहजा आरती परमात्मया श्री रघुपति राजा राम रघुपति श्री बाहु वाली महादेव वाली रानी जगदात्मा ज्योति रघुपति राजा राम रघुपति Hare
जानकी जीवन स्मरण